गावातून फिरताना अचानकपणे कोणाच्या घराजवळ थांबतो आणि काही ठिकाणी धोका जर असला तर थोडं थांबतो आणि लगेच पटकन पुढे जातो आणि एखाद्या ठिकाणी बराच वेळ थांबून राहतो. तसा जो प्रकार आहे, खूप वेळ थांबण्याला पूर्णविराम म्हणायचं, थोडा वेळ थांबणं याला स्वल्पविराम म्हणायचं. आणि स्वल्पविराम आणि पूर्णविराम यांच्यामधली जागा आहे अर्धविराम. आणि अपूर्णविराम दोन टिंब असतात की म्हणाल्यानंतर पुढं काय म्हणायचं म्हणून बसायचं. तर आता आपण विरामचिन्ह हा टॉपिक मी का घेतलाय, कारण खास करून हा टॉपिक तुम्हाला 1 मार्काचा टॉपिक आहे म्हणून हा अगोदर घेतलाय मी विरामचिन्ह. तर बाळांनो, एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी म्हणजेच काय, विरामचिन्ह म्हणजे काय, कोठे थांबावे व किती वेळ थांबावे हे दर्शवणारी चिन्हे याला विरामचिन्हे असं म्हणतात. विराम म्हणजे थांबणे. कोठे कोठे व किती वेळ थांबावे हे दर्शविणारी चिन्हे. कोठे व किती वेळ थांबावे हे दर्शविणारी चिन्हे याला काय म्हणतात सांगा, विरामचिन्हे म्हणतात. मग आता विरामचिन्हांचे वेगवेगळे प्रकार पडत असतात. तर मराठीत विरामचिन्हे कोणत्या भाषेतून आली? तर हा प्रश्न बहुतेक सगळ्या लोकांचा चुकला आहे, तरी पण तुम्हाला सांगतो, मराठीमध्ये जी विरामचिन्ह आली ती संस्कृतमधून आली, तर कारण इंग्रजीमधून आली, तर कारण संस्कृतमध्ये विरामचिन्हच नाही. तर मराठी विरामचिन्हांचा प्रथम वापर कोणी केला तर मेजर कॅन्डी हा एक माणूस होता, त्याने विरामचिन्हांचा वापर केलेला आहे मराठीमध्ये पहिल्यांदा. संस्कृतमध्ये कोणते एकच विरामचिन्ह आहे, उभादंड. उभादंड हे एकच चिन्ह आहे. ठीक आहे. चरण संपलं की एक उभी रेषा असते, ओळ संपली की 2 रेषा असतात, त्याला उभादंड असं म्हणतात. केवलप्रयोग याव्याचा भाव सौम्य असेल तर कोणते चिन्ह वापरतात? जसं कोणते चिन्ह वापरतात? स्वल्पविराम. स्वल्पविराम. जसं या ठिकाणी वा, आलास लवकर, या ठिकाणी भाव कमी आहे स्वल्पविरामाचा. केवलप्रयोगाचा भाव तीव्र जर असेल तर कोणते चिन्ह वापरतात? वा, काय छान खेळलास, काय छान खेळलास, उद्गारवाचक चिन्ह. याचा अर्थ असा होतो की केवलप्रयोगाचा भाव कसा आहे त्यावरून तुमचं चिन्ह ठरतं. आता विराम दर्शवणारी चिन्हे आणि अर्थबोध करून देणारी चिन्ह याच्यातला फरक तुम्हाला सांगतो. आता विराम दर्शवणारे चिन्ह येतं पूर्णविराम, त्यानंतर स्वल्पविराम, त्यानंतर अर्धविराम, त्यानंतर अपूर्णविराम, ही विराम दर्शवणारे चिन्ह येतं. अर्थबोध करून देणारे कोणते चिन्ह येतं तर अर्थबोध करून देणारे चिन्ह येतं प्रश्नार्थक चिन्ह आणि उद्गारार्थी चिन्ह, हे अर्थबोध करून देणारे चिन्ह येतं. ठीक आहे. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगतोय मी. झालं. पहा, पुढचा मुद्दा आहे विराम दर्शवणारे चिन्ह ही येतं पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि अपूर्णविराम. अर्थबोध करून प्रश्नार्थ आणि उद्गारार्थ, मग बाकीची इतर चिन्ह येतं. आता पूर्णविराम विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी तुमचं विधान पूर्णत्व, ज्या ठिकाणी पूर्णत्व हा शब्द येईल त्या ठिकाणी पूर्णविराम असतो. उदाहरण पहा, बाबा गावाला गेले. बाबा गावाला गेले. बाबा गावाला गेले हे चिन्ह आहे, बाबा गावाला गेले. त्यानंतर अर्धविराम, मोठी वाक्य वाचताना स्वल्पविरामापेक्षा जास्त वेळ थांबावं लागत असेल तर हे वाक्य. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सगळ्यात घातकी आणि सगळ्यात मोठा आहे. मुख्याध्यापकांनी तयारी करून ठेवली. मुख्याध्यापकांनी तयारी करून ठेवली, या ठिकाणी चिन्ह आहे अर्धविराम. पाहुणे मात्र उशिरा पोहोचले. आता या ठिकाणी पहा, मुख्याध्यापकांनी तयारी करून ठेवली, पाहुणे मात्र उशिरा पोहोचले. या वाक्यामध्ये झालंय काय लक्षात ठेवा की
उभयान्वय अव्यय नाही, पण दोन मोठी वाक्य येतं. पूर्णविरामापेक्षा कमी थांबायचंय, याला म्हणतात. या ठिकाणी मोठी वाक्य वाचताना स्वल्पविरामापेक्षा जास्त वेळ थांबावे लागत असेल तर तुम्हाला हा पूर्णविराम वापरतात. आणि हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, आजपर्यंत कधीच आलेला नाही, हा महत्त्वाचा. जर दोन छोटी वाक्य उभयान्वय अव्ययाने जोडली तर हे उभयान्वय कोणते असतात माहिती आहे का? पण ऑब्लिक परंतु हे असतात. संध्याकाळी इंग्लिशचं लेक्चर बरं माझं, पण ऑब्लिक परंतु. मग या ठिकाणी हे पहा, पाऊस आला परंतु पीक गेले. पाऊस आला परंतु पीक गेले. पण परंतुने जोडलेले वाक्य डायरेक्ट अर्धविरामाने जोडतात, स्वल्पविराम. आता स्वल्पविरामाचे एवढे उपयोग येतं की तुम्ही त्याची कल्पनाच करू शकत नाही. एकदम सगळ्यात जास्त जर उपयोग असतील कोणत्या चिन्हाचे तर स्वल्पविरामाचे येतं. आणि हे कधी कळतं आपल्याला? ज्यावेळेस आपण वाक्य सोडू. हे किती पाणी देऊन वाचा तुम्हाला कळणार नाही, पण ज्यावेळेस वाक्य सोडू त्यावेळेस तुम्हाला 100% कळेल. ते एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास मला कथा, कादंबऱ्या, नाटके व गोष्टी आवडतात. मला कथा, कादंबऱ्या, गोष्टी व नाटके आवडतात. आता तुम्ही एक विचार करा की सगळे नाव येतं, कथा, कादंबऱ्या, नाटके, गोष्टी सगळे नाव येतं. ओके, ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे अवतरण चिन्हातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी. हा सगळ्यात नियम IMP करून देतो. हा नियम IMP कोणता? हा अवतरण चिन्हातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी. जसं बा, तो म्हणाला, आता म्हणाल्यानंतर दुसरं वाक्य सुरू होतं अवतरण चिन्हातलं, सोड मला, फुल स्टॉप, अवतरण चिन्ह बंद करा. मुद्दा लक्षात ठेवा, इथलं चिन्ह अवतरण चिन्हाच्या आतमध्ये असतं, स्वल्पविरामानंतर अवतरण चिन्ह सुरू होत असतं. हा मुद्दा जरा नीट का धडाचा लक्षात ठेवा, याच्यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तो प्रश्न असेल 2 नंबरचा तर तुम्हाला ते आत्मसात करावंच लागेल. म्हणजे 100%. मी तुम्हाला सांगतो, परीक्षेमध्ये याच्यावरती तुम्हाला परीक्षेत प्रश्न जर विचारले तर हा पॉइंट नीट का लक्षात ठेवा की स्वल्पविराम हा कुठे येतात? तोंडातलं वाक्य सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला स्वल्पविराम द्यावा लागतो. हे चिन्ह आहे तुमचं. म्हणून अवतरण चिन्हातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी हा चिन्ह वापरतात. संबोधन वेगळे दाखवण्यासाठी सुद्धा हा चिन्ह हे वापरतात. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं बाबा मला पैसे द्या ना. मला पैसे द्या ना म्हणजे द्या, आज्ञार्थी वाक्य, द्या ना. अनेक छोट्या घटना वेगळ्या दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. आता याच्यात वाद झालाय, लक्षात ठेवा. पुस्तकात नियम आहे, एकामागं एक जर छोट्या घटना जर जोडल्या तर स्वल्पविराम जोडात, आणि आयोगाने याचं उत्तर अर्धविराम दिले. तुम्ही पण अर्धविराम उत्तर द्या, पण मी आता नियमानुसार उत्तर देतो तुम्हाला. उदाहरण पहा, गुरुजी आले, मला पाहिले, किंचित हसले, खुर्चीत बसले. आता मी तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी मी तुम्हाला नियमानुसार उत्तर देतो. सगळ्या पुस्तकात छोट्या घटना एका पाठोपाठ जर जोडल्या तर त्या जोडतात स्वल्पविरामाने. आयोगाने याचं उत्तर दिले. दिसतात कंटेंट मधले तुम्हाला दिसत नाहीत का? दिसत नाही तुम्हाला कंटेंट मधले व्हिडिओ? तर एक तुम्ही 9011 या नंबरवरती कॉल करा, 1-2 मिनटं. त्यांना कंटेंट मधले व्हिडिओ दिसत नाहीत तर ते 9011 वरती जर कॉल आला तर त्याच्यावरती कॉल घेऊन त्यांना सांगा ते.
हा काय म्हणले? कंटेंट मधले व्हिडिओ दिसत नाहीत. हा 90-11 वरती जर कॉल आला नाही, लिंकचा काही संबंध नाही, लिंकचा आमचा काही संबंध नाही. लिंकचा आणि आमचा काही संबंध नाही, समजलं का? लिंक इकडून जनरेट होत असते, लिंक इकडून जनरेट होत असते, त्याच्यामुळे लिंकचा आणि आमचा काही संबंध नाही. झालं पाहता. मोठ्या वाक्यातून पूर्वार्धात प्रश्न असेल तर येथे प्रश्नाची ऐवजी स्वल्पविराम द्यावा. सगळ्यात महत्वाचं जे वाक्य आहे आजचं, बऱ्याच जणांना नोटिफिकेशन येते, तो नोटिफिकेशन काय करा, चालू करून ठेवा तुम्ही तुमचं स्वतःचं. तुम्ही काय करता, बऱ्याच नोटिफिकेशन बंद असतं तुमचं, नेटचा प्रॉब्लेम असतो किंवा काय असतं, इकडून जनरेट झालं की ते आमच्या हातात नसतं तुम्हाला पाठवायचं की नाही ते. लक्ष द्या. आता मोठ्या वाक्यात पूर्वार्धात प्रश्न असेल तर तेथे प्रश्नाची ऐवजी स्वल्पविराम देतात. जसं पहा, रामायण कुणी लिहिले आहे का ठाऊक तुला? रामायण कोणी लिहिले आहे का ठाऊक तुला? आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न जरा नीट धडाचं लक्षात ठेवा. याच्यात काय झालंय, प्रश्न कोणता हे पोरांना कार्ट्यांना कळतच नाही की हे प्रश्न याच्याला नेमका आहे कोणता, पहिला का दुसरा. तुम्हाला अतिशय महत्वाचा मुद्दा सांगितला, याच्यात एखाद एक 2 प्रश्न असतील तिथं स्वल्पविराम द्यायचा आणि इथं क्वेश्चन मार्क द्यायचा. हे जर आत्मसात जर केलं तर विषय संपला. तुम्हाला कधीही याच्यावरती मग नंतर अडचण येणार नाही. 2 प्रश्न एकाधिक असेल तर कधी पहिल्यापूर्वी स्वल्पविराम असतो आणि दुसऱ्यापूर्वी तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. झालं, हे वाचून घ्या बरं जरा एकदा. हा नियम सर्वात भारी आणि सर्वात महत्वाचा आहे, वाचून घ्या जरा सगळे शांतपणे. झालं नाही, नोटिफिकेशन आहे ना आमचं आणि तुमचा, आम्ही नोटिफिकेशन पाठवू शकत नाही म्हणजे ते आमच्याकडे जनरेट करण्याचा अधिकारच नाही. ते आपोआपच जनरेट होतं आणि तिकडून तिकडे जात असतं ते. म्हणजे आम्ही त्याला, तुम्ही म्हणलं नोटिफिकेशन पाठवायचं तरी पाठवता येत नाही आम्हाला. ते त्या इकडून लिंक गेली की तिकडे लगेच जनरेट होत असतं ते. पहा, हे तुम्ही वाचून जर घेतलं तर सगळ्यात महत्वाचा नियम हा आहे 2 नंबरचा. त्याच्यानंतर हा एक महत्वाचा नियम आहे, अपूर्ण विराम. अपूर्ण तपशील, खुलासा किंवा क्रम दाखवण्यासाठी पुढचा शब्द दाखवायचा आहे. आता क्रम दाखवायचा 14, 15, 16 किंवा नावं दाखवायची किंवा मला पुढील गोष्टी हव्यात. यानंतर तुम्हाला काय बोलायचे ते पुढचं क्रमाने बोलायचं. मला पुढील बाबी मिळाव्यात 2 टिंब, याला म्हणतात अपूर्ण विराम. जसं टॉवेल, टोपी,
साबण व बकेट. बकेट झालं. तपशील दिला क्रमाने. पुढील मुले 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 वर्गात थांबतील. रामू, शामू, मंदा असे नाव द्यायचे. झालं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे प्रश्नचिन्ह. आता तपशील किंवा खुलासा देताना आता पूर्वीच्या काळी काय असायचं, बोलणं व्यक्ती की दोन टीम असायचं. पहा, राजा, कोण रे तू, क्वेश्चन मार्क. मग राजानंतर दोन टिंब येतं. हा सुद्धा बोलण्याचा भाग आहे. पुढं बोलला येतो म्हणजे म्हणाला अर्थाने पण हे वापरतात. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला तपशील किंवा क्रमाने काही गोष्टी जर दिल्या तर ते पण तिथे वापरावं लागतं. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह. केव्हा आलात आपण, क्वेश्चन मार्क. उद्गार चिन्ह. आता उद्गार चिन्हाचा महत्वाचा मुद्दा, जर केवल प्रयोग यावेळेनंतर उद्गार चिन्ह असतं तर काही केवल प्रयोग यावे कमी तीव्रतेचे असतात. आता समजा तुम्हाला एखादी मुलगी दिसली रस्त्याने आणि व्यवस्थित बऱ्या थोडी सुंदर आहे ती, तर मग तुम्ही जे म्हणणार आहे, समजा खिडकीतून पाहिलं वाव असं म्हणणार तुम्ही, तर या ठिकाणी सोल प्रोग्राम द्या. पण एखादी मुलगी खूपच मॉडर्न आणि खूपच सुंदर आहे, मग त्यावेळेस तुम्ही जे वाव करणार, तोंड वाचणार असं एवढं मोठं, तर वाव असं करणार ना, त्यावेळेस उद्गारवाचक चिन्ह द्या. म्हणजे स्वल्पविराम ही भावनांची तीव्रता कमी आहे आणि उद्गारवाचक चिन्ह ही भावनांची तीव्रता जास्त आहे. मग उद्गारवाचक चिन्ह हे केवल प्रयोग याव्यानंतर सुद्धा असतं आणि उद्गारवाचक वाक्यानंतर सुद्धा असतं. उदाहरण पहा, उद्गार चिन्ह यामध्ये काय भानगडी. पुढचा मुद्दा आहे, हा म्हणजे जरा ते याच्यानुसार सौंदर्यानुसार तुम्हाला तुमचं तोंड मोठं किती वाचायचं, याचा असं करायचं का असं करायचं हे तुमचं ठरवायचं तुम्ही. ठीक आहे. त्याच्यामुळे चिन्ह कोणतं वापरायचे हा प्रश्न दोनदा आलाय. उद्गारातील भावना जर तुम्ही कमी ठेवल्या तर तुम्ही, आता समजा एखादी मैत्रीण आहे तुमची, पण तुमच्या मनात खूप तिच्याबद्दल जळफळाट आहे, तिने नवीन ड्रेस घेतला, तर त्या ठिकाणी जे तुम्ही छान आहे म्हणणार आहे ना, तर त्या ठिकाणी तुमच्या जे चेहऱ्याचे हावभाव वगैरे त्या ठिकाणी स्वल्पविराम येऊ द्या तिथं. म्हणजे उद्गार तुम्हाला जो काढायचा आहे छान आहे तसा, तर तो थोडासा असा जळाल्यासारखा उद्गार काढायचा आतून, तर त्या ठिकाणी स्वल्पविराम द्यायचा. आणि जर एखादी आवडती मैत्रीण असेल, वाव किती छान, या ठिकाणी मात्र थोडासा एकदम व्यवस्थित अगरबत्ती लावल्यासारखा उद्गार काढायचा मस्तपैकी आणि स्वल्प उद्गाराचे चिन्ह द्यायचं. हे दोन्ही प्रश्न लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. एखादे दोन प्रश्न असतील तर पहिला प्रश्न असतो, दुसरा प्रश्न असतो, म्हणून क्वेश्चन मार्क दुसऱ्या पूर्वी असतो, लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा, प्रश्नचिन्ह पाहिलं, उद्गार चिन्ह उत्कट भावना. बाप रे, उद्गार चिन्ह. केवढा मोठा साप हा. आपण नाही म्हणत का बाबो, हे बाबो म्हणजे ते बापरे, लक्षात ठेवा. आपण आपल्या गावाकडे वेगळेच उद्गार काढतो, इकडे मात्र पुस्तकात वेगळे उच्चार असतात. पुस्तकात रडण्याच्या स्टाईल सुद्धा उद्गारवाचक शब्दामध्ये दोन आहेत, आणि आपण हा करून रडतो, तर हे व्याकरणात ऍक्सेप्टेबल नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही रडताना सुद्धा, आता तुमचं लग्न झालं किंवा लग्न व्हायचं असेल तर रडण्याच्या स्टाईलसाठी तुम्हाला दोनच स्टाईल व्याकरणाने दिली आता मराठी व्याकरणामध्ये, आणि या दोनच स्टाईलने रडता येतं. आणि आपण जे रडतो मोठमोठ्याने हा करू तसं रडणं बिलकुल व्याकरणात नाहीच येते. रडतं कसं काय तुम्ही मला माहित नाही. ठीक आहे. आता या ठिकाणी काय आलंय, हा उत्कट भावना दाखवल्या. अवतरण चिन्हे, एक अतिशय महत्वाचा प्रश्न, अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा प्रश्न. तोंडातले शब्द दुहेरी अवतरण चिन्ह असतात, तोंडात जे शब्द नसतात ते बाहेर असतात, मग ते स्वल्पविराम वेगळे दाखवतात. बाबा म्हणाले, बाबा म्हणाले कॉमा, आवडले का तुला, क्वेश्चन मार्क. आणि क्वेश्चन मार्क नंतर अवतरण चिन्ह बंद झालंय. कधी पण कुठं उद्गार द्यायचा की इथं कुठं, हो हे वाक्य उद्गार आहे ना, बापरे केवढा मोठा साप हा उद्गार आहे. आणि हा जर
हा साप खूप मोठा आहे, मोठा आहे, इथं मात्र फुल स्टॉप आहे. कारण हे विधानार्थी वाक्य आणि ते उद्गारार्थी वाक्य. केवढा, किती, कोण असे शब्द असतात. ते जर असतील तर 100% तुमचं उद्गारवाचक वाक्य असतं. आणि हा साप खूप मोठा आहे विधानार्थी वाक्याला फुल स्टॉप असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे दुहेरी शब्द, दुहेरी अवतरण चिन्हात असतात शब्द. ते एकेरी अवतरण चिन्ह काय असतं? महत्वाचे शब्द एकेरी अवतरण चिन्हात असतात आणि तोंडचे शब्द दुहेरी अवतरण चिन्हात असतात. मग महत्वाचे शब्द मूलध्वनी म्हणजे वर्ण होय. मूलध्वनी म्हणजे वर्ण होय, महत्वाचा शब्द वर्ण. दुसऱ्याचं मत अप्रत्यक्षरित्या सांगताना जुनं ते सोनं कोणी म्हणलं माहित नाही. मग या ठिकाणी जुनं ते सोनं, जुनं ते सोनं. आणि याला फुल स्टॉप नाही कारण क्रियापद नाही. आपल्याला आई पण म्हणते ना, आजी माझं सोनं आलं, माझा बाबू आला, माझा वाघ आला, असं म्हणते. ते काळका कुबलचं गाणं गाजलं होतं बापाट, माझं छकुलं छकुलं. तसं आपल्या आजी म्हणते सोनं आलं, तर सोनं असतं आपण असं त्याच्यासाठी जुनं ते सोनं. हे कोणतरी म्हणलेलं आहे, ते आपण अप्रत्यक्षरित्या सांगायचं. ते संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजे वेगळे पण नाही, संयोग म्हणजे एकत्रीकरण. दोन शब्द एकच जोड शब्द तयार करत असतील त्या ठिकाणी तुम्हाला संयोग चिन्ह असतं. शुभ लाभ, शुभ आणि लाभ हा जोडीने वापरला जाणारा शब्द आहेत, पण हे वेगवेगळे शब्द आहेत. तर संयोग चिन्ह नाही. संयोग चिन्ह छोटं असतं, एकदम छोटं असतं. ओळीच्या शेवटी शब्द जर तुटला तर पुढचा शब्द आपलाच आहे भाऊ हे सांगण्यासाठी पुढील कार्यक्रम शाळेच्या पटांगणावर होतील. पुढील कार्यक्रम शाळेच्या पटांगणावर होतील. अपसारण चिन्ह, यालाच आपण स्पष्टीकरण चिन्ह म्हणतो. विधानाला स्पष्टता देताना स्पष्टीकरण, स्पष्टता द्यायची. स्पष्टता द्यायची म्हणजेच काय करायचं, पुढं काहीतरी याच्यापेक्षा जास्त काहीतरी सांगायचं. जसं बा अपसारण चिन्ह, बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. मी ब्रेक मारले अन, मी ब्रेक मारले अन. आता आपण मित्राची गाडी घेऊन जातो, फिरायला घेऊन जातो गाडी, आणि गाडी घेऊन गेल्यानंतर तुम्ही कोणाला तरी पाठीमागं तोंड बांधून बसवलं असतं आणि अचानकपणे मग गाडीचं काहीतरी तुमच्याकडून घोटाळा होतो आणि गाडी जाते कुठंतरी खड्ड्यात जाते किंवा कोणाला तरी धडकतात वगैरे काय 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 काय. आणि मग तुम्ही काय सांगतात, मी ब्रेक मारलं अन मला काही पुढं आठवतच नाही. मग बाकीचे लोक म्हणतात ही व्यक्ती कोण हिला लागलं ती मला आठवत नाही काहीतरी, बहुतेक ती व्यक्ती आडवी चालली असते रस्त्याने, मी तिलाच धडक दिली असणार आहे कदाचित. म्हणजे आपल्याच मागं बसली असते, ती पडली म्हणून तिला लागलेलं असतं. आपण सांगतो की ती चाललेली असते रस्त्याने, मला काही कळलंच नाही, मी बहुतेक तिला धडक दिलेली दिसते असं आपण म्हणतो. म्हणजे माझ्या ओळखीची पण नाही ती, असं आपलं म्हणणं असतं. तर या ठिकाणी मग तुमच्या डोक्याला इंटरनेटचं हे इंटरनेट गेल्यासारखं तुमचं डोक्याला मुंग्या येतात ना, त्याला म्हणतात अपसारण चिन्ह. हे मोठी रेषा असते, त्यालाच म्हणतात स्पष्टीकरण. स्पष्टीकरण म्हणजे मध्ये आडवी रेषा मारून परत तुम्हाला काहीतरी सांगायचं. जसं तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या वर्गातील आहे. मग यामुळे काय होतं की जास्त स्पष्टता आली विधानाला, मुलाला आणखी स्पष्टता आली. ठीक आहे, याला स्पष्टीकरण चिन्ह, स्पष्टता आणणारं चिन्ह किंवा विचार मालिका तुटल्यानंतर ते चिन्ह वापरतात. विकल्प चिन्ह, विकल्प म्हणजे काय, आपण आता समजा आता तुम्ही नोकरी लागली, आता तुम्ही बहुतेक नोकरीला काही काही लागले तर काही काही अजून शिक्षक होणार येतं. मग तुम्ही काय म्हणणार की आपण लग्न लागल्यानंतर आपलं टी शिंदे सरांचा क्लासचा खर्च किती झाला, 2,500 रुपये. तुम्ही चहा पाण्यासहित वगैरे पोहे खाल्ले की त्याचासुद्धा खर्च लिहून ठेवायचा. आणि मग लग्नात जर नोकरी लागली, शिक्षण सेवक झालेच तुम्ही,
तर मग तुम्ही काय करायचं, सासऱ्याला यादीच द्यायची ती पूर्णपणे, हो एवढं माझं आत्तापर्यंत खर्च झालं आहे, याच्यावर तुम्हाला काय 10-5 द्यायची तर तुम्ही देऊ शकता 10-5. तर मग हे 10 आणि 5 मध्ये तुम्ही ऑब्लिक ठेवता, म्हणजे तुमचा खर्च सुद्धा 10 लाख झाला आतापर्यंत जन्माला आल्यापासून, पोहे खाण्याचा, चहा पिण्याचं वगैरे काय काय, आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला वरती काय 10-5 द्यायचे द्या. मग ते 10 आणि 5 मध्ये जी रेषा मारता तुम्ही, हे 10 सोडून बरं का, तर त्याला विकल्प असं म्हणतात. मग तुम्ही पोरगी पाहायला गेली की मग ते म्हणतात तुम्ही चहा घेणार की कॉफी, काय घेता, तुम्ही चहा घेता की कॉफी घेता असं म्हणता. मग तुम्ही म्हणता आम्हाला हे दोन्ही नाही चालत, आम्ही दुसरंच काहीतरी घेतो, आपलं असं म्हणणं. तर तिसरं चिन्ह येत नाही, या लक्षात ठेवा. 2च असा तिथं तिरपी रेषाने, तर तुम्ही तिसरं पण काहीतरी लिहून ठेवाल तिथं, तसं नसतं ते. 2 पर्यायापैकीच एक तिरपी रेषा असते, त्यालाच म्हणतात विकल्प चिन्ह. कळलं का? ते अल्टरनेटिव्ह असतं तो दोन्हीपैकी. तुम्ही आम्ही आम्ही आणखी एक तिरपी रेषा मारू तिथं, असं चालत नाही, लक्षात ठेवा. ते तुमचं लग्न झाल्यानंतर 10-12 वर्षानंतर चालतं, समजा सासरवाडी गेलं तुम्ही असं म्हणलं तर चालतं, तोपर्यंत नाही. ठीक आहे. लोपचिन्ह, लोपचिन्ह मजकूर गाळण्यास, मला त्याने डॅश डॅश अशी शिवी दिली, मला त्याने डॅश डॅश अशी शिवी दिली, म्हणजे मला त्याने शिवी दिली तशी. आता आपण सांगू शकत नाही का, पिक्चरमध्ये शिव्या होतात, माझ्या रौंदळ चित्रपटात शिव्या होत्या, तिथं ते बीप करावं लागायचं, शिव दिली का बीप करायचं, शिव दिली का बीप करायचं. आता ह्या पिक्चरमध्ये एवढ्या शिव्या दिलेत मी, का त्याच तपासच नाही, म्हणजे तुम्ही कल्पनाच करू शकत नाही एवढ्या घाणेरड्या शिव्या आहेत माझ्या तोंडामध्ये ह्या पिक्चरमध्ये. आता काल शूटिंग झालं, माझे 3 सीन झाले तर 2-4 दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये इतक्या घाणेरड्या शिव्या दिलेत मी, त्याच तपास नाही, म्हणजे माझा रोलच तसा आहे तो. मग त्या ठिकाणी तुम्ही ते ऐकायचं नाही, मग माझ्या शिव्या आल्या का तुम्ही कानावर हात ठेवायचा असा, काय बोलतायत सर, एवढा चांगला माणूस बिघडला वगैरे असं, मग तिथं बीप बीप करायचं तिथं तिथं मग तेवढं तुम्ही ऐकायचं नाही. ठीक आहे, तसं आहे ते. रिकाम्या जागेवरती एखादा वाईट शब्द किंवा शिवी जर आली तर त्या ठिकाणी त्याला असं डॅश करतात, टिंब 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 करतात, त्या ठिकाणी गाळलेली शब्द असतो. ठीक आहे. अधोरेखा, अधोरेखा म्हणजे काय तर महत्वाचे शब्द, जसं त्याच्या बोलण्यात राम नाही, तुम्ही इथं अधोरेखा राम नाही, यालाच तुम्ही काय म्हणू शकता, अर्थ सुद्धा म्हणू शकता. म्हणजे त्याच्या बोलायला काही अर्थ नाही, तर त्या ठिकाणी ते इथं शब्द येतो नाही, मग या ठिकाणी अधोरेखा केली. काकपद किंवा हंसपद, एखादा शब्द जर गाळला तर त्या ठिकाणी अक्षर राहिलं किंवा शब्द राहिला त्याला म्हणतात काकपद, त्याला काय म्हणतात, हंसपद सुद्धा म्हणतात. जसं मला तुम्हाला 2 बोलायचे आहेत, मग मला तुम्हाला 2 बोलायचे, त्या ठिकाणी तुमचं येईल शब्द, मला तुम्हाला 2 शब्द बोलायचे आहेत, मग त्या खाली असं चिन्ह वापरतात. हो हो, लाईव्ह काय करताय, हो 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 हो, चालू आहे ना. बॅच कोणती सोडलेली, एक मिनिट. नाही, ही बॅच आपली नवीन बॅच आहे, आता सुरू आलेली. जुन्या बॅचचं माझं मराठी संपलेलं आहे, म्हणजे त्यांचं बरंचसं पुढे गेलेलं आहे. तर त्या बॅचेस वेगळ्या आहेत, ही बॅच जी आहे तीच बॅच आहे, दिसत नाही की त्यांना. हो चालू आहे, लाईव्ह चालू आहे. मग काही मुलांना दिसत नाही, याचा अर्थ ते बॅचचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल किंवा काहीतरी झाला असेल ते. ठीक आहे, पा काकपद किंवा हंसपद, यथोपरिचिन्ह म्हणजे वरच्यासारखंच खाली पण आहे. जसं तृतीया विभक्ती,
त्यानंतर चतुर्थी विभक्ती, तृतीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती झालं. तृतीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती. विभक्ती हा शब्द टाळण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी यथोपरी चिन्ह दिले इथं. त्यानंतर तो गोल कंश नाही, तो शब्द गोल कंस शब्द, तो गोल कंस. आता पहा, त्याच्या बोलण्यात राम कंसात अर्थ नाही. त्याच्या बोलण्यात अर्थ नाही म्हणजेच राम नाही. आता एकच मिनिट, काही मुलांना कसं काय दिसत नाही. त्याच्या बोलण्यात अर्थ नाही म्हणजेच राम नाही झालं. आता पुढचा मुद्दा आहे अवग्रह चिन्ह. अवग्रह चिन्ह म्हणजेच आवाज लांबट काढायचा. आवाज लांबट काढायचा. काही मुलांना दिसत नाही. झालं. आज संध्याकाळी लेक्चर वर 8 वाजता, 8 ते 10 लेक्चर आहे आज. सगळ्यांनी तयार राहा. पुढचा मुद्दा आहे संक्षेप चिन्ह. संक्षेप चिन्ह म्हणजेच काय, तर शॉर्टकट मारायचा आपल्या नावाचा. बी ए शिंदे या ठिकाणी बी ए शिंदे, एकेरी आणि उभेरी चरणाच्या. आता उदाहरण पहा, सुसंगती सदा घडो. सुसंगती सदा घडो. सुजन वाक्य कानी पडो. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. ओळ संपली की 2 दंड आणि अर्धी ओळ संपली की अर्धा दंड झालं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे. आता आपण हे पाहूया, एक मिनिट. आता लेक्चर संपतच आले हे, त्याच्यामुळे काय आता नाही आलं, नाही लजे दिसलं नाही दिसलं आता टाकून देतो लगेच 1-2 मिनिटांमध्ये. ठीक आहे. आता आपण चिन्ह पाहूया. आता तुम्ही समजा थांबले, काय झालं, आणि बराच वेळ थांबल्यानंतर बोल ना. आता हा जो गॅप टाकलाय ना, ह्या गॅपमध्ये सुद्धा अप्सरांची स्पष्टीकरणाची नसतं, अप्सरांची नसतं, तुम्ही मध्ये थांबता ते. आता पुढचा मुद्दा, इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट, खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता आहे ते पटकन सांगायचं. आता इथं फटाफट उत्तर द्या बरं. चला, खालील चिन्हांपैकी अर्धविराम कोणता ते सांगा. अर्धविराम कोणतं हे चिन्ह आहे. पुढील वाक्याच्या शेवटी कोणतं विराम चिन्ह. केवढी शुभवार्ता आणलीस तू, केवढी शुभवार्ता आणलीस तू. अर्ध्या मुलांपेक्षा जास्त मुलांना दिसत नाही, काय भानगडे. हा, काय झालं. ठीक आहे, राहू दे. चालू करू, कमेंट दिसत नाही. हे काहींना नोटिफिकेशन आलं असतं तर माहित नाही आता काय ते दिसत नाही त्यांना. सगळ्यांना लेक्चर येते, सगळ्या बॅचेस लेक्चर सोडले ते.
नाही दिसत. कोणत्या वाक्या सुरुवातीला? हो, केवढी शुभवार्ता दिसते इथे, हे उद्गाराचं चिन्ह इथं सुरुवातीला नाही. केवढी नाही, केवढी हा वाक्याचा भाग इथं इथं चिन्ह आहे तुमचं. केवढी झालं. झालं. पुढचा मुद्दा आहे इथं, इथं चिन्ह येते हे एक आणि हे एक. पुढील वाक्या शेवटी कोण योग्य विरामचिन्ह निवडा. उद्या काय तो निर्णय कळेल. हा प्रश्न नाही, हे विधान आहे, आणि विधान जर आहे तर या ठिकाणी होईल फुल स्टॉप. एक नंबरचं झालं. पुढचा मुद्दा आहे कंसातील विरामचिन्ह ओळखा. हे आहे स्वल्प विराम नाही, पूर्ण विराम नाही, उद्गार चिन्ह अर्धविराम, आणि असं चिन्ह असेल तर तो अपूर्ण विराम असतो. कंसातील सूचनेप्रमाणे दिलेल्या वाक्याची मूळ अर्थ बदल न करता योग्य विरामचिन्ह वापरा. त्याने विचारले, आवडले का तुला हे पुस्तक? हा प्रश्न आहे पूर्णपणे. आवडले का तुला तुला हे पुस्तक? हा पूर्ण प्रश्न आहे. उत्तर सांगा. आवडले का तुला हा प्रश्न पुस्तक? हा पूर्ण प्रश्न आहे. अरे तोंडातले शब्द आहेत, काय चाललंय? तो प्रश्न आहे. तोंडातले वाक्य कशात असतं माहिती आहे तुम्हाला? उद्गाराच्या चिन्हात असतात, ते अवतरण चिन्हात असतात दुहेरी. त्याने विचारले कॉमा, आवडले का तुला हे पुस्तक? क्वेश्चन मार्क इथं हे असं, हे तुमचं उत्तर आहे 2 नंबरचं. तोंडातले शब्द दुहेरी अवतरण चिन्हात, अवतरण चिन्हाच्या आतमध्ये क्वेश्चन मार्क. आरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा, हा प्रश्न आहे आणि हा उद्गार आहे. हा आहे उद्गार आणि हा आहे प्रश्न. आता मला सांगा, तोंडातलं वाक्य हे पूर्णपणे तोंडातलं वाक्य सांगा लवकर. हा उद्गार आहे, उद्गार, आणि क्वेश्चन मार्क येतो. करा बरं प्रयत्न. एक नंबर चुकीचं आहे तुमचं. एक नंबर मध्ये देवीचा नंतर कॉमा येत नाही तिथे, लक्षात ठेवा. देवीचं काय संबोधन नाही, ते वाक्याचा भाग येतो. एक नंबर उत्तर दिले तुम्ही, चुकले सगळे, लक्षात ठेवा. आरेच्या उद्गारे हे येऊ शकत नाही, हे येऊ शकत नाही, हे देवीच्या नंतर कॉमा येत नाही, हे तुमचं उत्तर चुकलं. हे तुमचं उत्तर आहे. आरेच्या देवीचा वाढदिवस झाला परवा. योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा. बघ, आता बघ हा उद्गार आहे, इथं तुमचं वाक्य येणार नाही, हा वाक्य येणार नाही. बघ नंतर तुम्हाला येईल उद्गारवाचक चिन्ह. एक रेकॉर्ड गेली सुद्धा, तो थोडा थांबलाय आणि थांबून त्याने परत वाक्य उच्चारले, मध्ये गॅप घेतलाय थोडासा, आणि हा गॅप म्हणजेच काय इथं हाय. मग हे तोंडातले शब्द इथं फुल स्टॉप नंतर अवतरण चिन्ह बंद झालंय, इथं उद्गारवाचक चिन्ह आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे, 3 नंबरचं. एक रेकॉर्ड गेली सुद्धा आणि थांबून लाव ना. योग्य विरामचिन्ह दिलेले वाक्य ओळखा. आता चुकू नका. तोंडातले शब्द कोणते ते पहा. तोंडातले शब्द कोणते ते पहा आणि मला उत्तर सांगा. चला, तोंडातले शब्द कोणते ते पहा. हा क्वेश्चन मार्क इथं सोड मला, हा सोड मला याद नाही, इथे क्वेश्चन मार्क नाही. सोड मला तोंडात शब्द नाही, हे तोंडातले शब्द दुहेरी अवतरण चिन्ह नाही, हे तुमचं उत्तर आहे. ही तर कॉमा आहे, नंतर अवतरण चिन्ह बंद आहे. सोड मला, हे तुमचं उत्तर 2 नंबरचं. त्यानंतर पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? तुम्ही घरी केव्हा याल? आता हा प्रश्न सोपा आहे. वाक्या शेवटी वाक्याचा भाव काय? केव्हा येईल घरी तुम्ही सांगा बरं. तुम्ही घरी केव्हा याल? झालं प्रश्नचिन्ह. पुढील वाक्याच्या शेवटी कोण? किती भयानक वाढ हा, किती भयानक वाढ, असं करायचं. असं मिस युनिव्हर्स, मिस इंडिया झाल्यासारखं असं हे करायचं, एक्सप्रेशन द्यायचं.
आणि हे चिन्ह वापरायचं उद्गारवाचक. इथं क्वेश्चन मार्क नाही, मग तिथून लगेच समोरचे लोक येतील हा वाडा एवढा 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 मोठा भयानक आहे. तुम्ही काय अमाऊंट थोडंच विचारतात भयानकतेचं. आई म्हणाली आणि आई काय म्हणाली मग ते मला सांगा. आई म्हणाली ते प्रश्नचिन्ह नाही, त्यानंतर तोंडातले शब्द पण येतं आणि मग उद्गारवाचक चिन्ह पण आहे. उत्तर सांगा लवकर, उत्तर सांगा. झालं. आई म्हणाली कॉमा तुझा नंबर पहिला आला का क्वेश्चन मार्क नंतर उद्गार 2 नंबरचं वाक्य. बाकीकडं कुठं काही बसतच नाही पहिली गोष्ट. ते पुढील वाक्या शेवटी कोणतं सुनील शाळेला का जात नाही. का जात नाही तुमचं पोरग. आपण नाही म्हणतो का एखाद्या का हो तुमचं पोरग घरीच पडून असतं काही कामधंदा करत नाही का. हा जो प्रकार आहे हा प्रकार तोच आहे. पुढील वाक्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्या. अबाबा केवढी ही भिंत ही केवढी भिंत उद्गारवाचक चिन्ह म्हणून पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. 3 नंबर झालं. पुढचा मुद्दा आहे पुढील वाक्यातून योग्य विरामचिन्ह असणारे वाक्य शोधा. हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे जयंता म्हणाला. आता लक्षात घ्या की जेवल्यानंतर मी सगळ्या गोष्टी वाचून टाकणार हे तोंडातले शब्द आहेत आणि हो उद्गार आहे. मग हो उद्गार आहे तर इथं उद्गार आहे इथं उद्गार आहे हे नाहीच आहे. आणि एवढंच वाक्य तोंडातलं नाही हे पण वाक्य आहे तोंडातलं. मग आता मला सांगा बरं याच्या दोन्हीपैकी कोणतं उत्तर येईल. याच्यातलं कोणतं उत्तर येईल सांगा बरं जरा. हो जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे 2 नंबरचं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे पुढील उदाहरणात योग्य विरामचिन्ह द्या. मी वाट पाहिली पण तो आलाच नाही. आता पण परंतुने वाक्य जर जोडलं इथं पण आणि परंतु यांनी जर वाक्य जोडलं तर कसं वाक्य होईल ते मला सांगा बरं. पण आणि परंतु मी वाट पाहिली पण तो आला नाही. पर्याय क्रमांक 2. आश्चर्य क्रोध वगैरे भावना दर्शवणारे चिन्ह ओळखा. हे उद्गार चिन्ह आहे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 1. एखाद्या शब्दासाठी असलेला पर्याय दाखवण्यासाठी दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह वापरतात. तर हे विकल्प चिन्ह असतं तिरपी रेषा असते. पर्याय क्रमांक 4. बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहे तसेच लिहिण्यासाठी कोणते चिन्ह वापराल. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द तुम्हाला उद्गार अवतरण चिन्हात वापरावं लागतात पण या ठिकाणी पाहिजे होतं दुहेरी. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मी तुम्हाला नाही म्हणून सांगू शकत की असं का केलंय पण त्यांचं मत आहे ते दुहेरी. हरिहर हे दोन्ही शब्द एकच आहे. हरी आणि हर एकच नाव आहे ते हरिहर. त्याच्यामुळे याच्यातलं हे चिन्ह आहे संयोग चिन्ह. 2 शब्द जोडण्यासाठी संयुक्त चिन्ह असतं. रिकाम्या जागे योग्य शब्द भरा. वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण ज्या ठिकाणी पूर्णत्व आहे त्या ठिकाणी पूर्ण विराम असतो. पूर्णत्वाला पूर्ण विरामच म्हणतात. खालील वाक्यात योग्य उद्गार चिन्ह वापरले वाक्य सांगा. आता याच्यामध्ये फक्त शब्दांची फार फार केली कुठं नको तिथं काही पण ठेवले. आरेच्या किती छान फुले आहेत हे तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे. बाकी कोणतंच उत्तर मॅच होत नाही कारण त्यांनी काही पण करून ठेवलंय वाक्यामध्ये. 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह असते योग्य संयोग चिन्ह. जयंताने मध्येच विचारले कोण होते. आता याच्यात किती चिन्ह आले तर या ठिकाणी हे एक चिन्ह आहे स्वल्पविराम आला दुहेरी अवतरण चिन्ह आलं हे एक आलं हे दुसरं आलं आणि क्वेश्चन मार्क हे तिसरं आहे. 3 चिन्ह आहे त्याच्यामध्ये. स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास कोणतं चिन्ह वापरतात. अपसारण चिन्ह यालाच आपण स्पष्टीकरण चिन्ह म्हणतो. हे उत्तर आहे त्याचं 3 नंबरचं. जयंताने मध्येच विचारले स्वल्पविराम अवतरण चिन्ह क्वेश्चन मार्क हे झाले त्याचे 3 चिन्ह. हे स्पष्टीकरण द्यायचे झाल्यास अपसारण चिन्ह असतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचं आहे अपसारण चिन्हाचा वापर आपण कधी करतो. संबोधनाला स्वल्पविराम असतो. चुकलं. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास बरोबर. हे क्रिया अवतरण चिन्ह महत्वाचा शब्द आहे आणि स्पष्टीकरण द्यायचे हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे अ आणि ड उत्तर तुमचं बरोबर आहे. किती नंबरचं ब आणि ड. ब आणि ड.
झालं. पुढचा मुद्दा आहे. पहा, बाळिंड उत्तर त्याचं. त्यानंतर पुढचा मुद्दा इथपर्यंत. तर बाळांनो, हे जे चिन्ह आहेत तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. आणि यासाठी तुम्हाला जिथे जिथे अवतरण चिन्ह, जिथे जिथे स्वल्पविराम, जिथे जिथे फुल स्टॉप वगैरे जे येतं, असे प्रॅक्टिस करण्यासाठी कितीक सेट्स किंवा कितीक मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स अवेलेबल असतील. मी पोलीस भरती दिली त्याचं जर केलं तर तुमचं काम होऊन जाईल. याच्यात बाकी काही डोकं लावण्याची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, धन्यवाद. आपण भेटूया परत उद्या. आणि आता संध्याकाळी 8 वाजता परत माझं लेक्चर आहे.